राजेश भाऊ, सध्या पार्लमेंटान जे हिंदुत्वाचे जे घडामोडी चल्ला आणि राज्यान सुद्धा त्याचे पडसाद उमटत आसा, त्याच्यावर तुमचे म्हणणे कितें? पळय, हांव स्वता हिंदू, आमचे सगळं पिढयान पिढी हिंदू धर्म कितें आसा पळय आमकां बीजेपीन शिकोवपाची गरज ना आनी तो तेंचो वैयक्तीक विशय कितें हांव खंयच्या पार्टेक कनेक्टेड ना. पण काल जे बीजेपीचे एमएलए म्हणजे जे काँग्रेसीचेर निवडून येवन जे बीजेपीन गेल्ले ते 3 जाण काल काँग्रेसच्या सकयल आसले मोर्चा घेवन आनी ते व्हडली व्हडली वल्गनां करताले आनी पळय हें केलां राहुल गांधी बद्दल. हांव त्या सांगता लेंबड्यांक, ज्या काँग्रेसी खातीर तुमी फर्स्ट टायम हितून एसेंब्लीन पावले, तुमची लायकी सुद्दां नासली, तितून आमचो एक एमएलए आसलो केदार नायक, तो फक्त काँग्रेसची तिकेट दिल्या म्हणून तो एमएलए जाला. तेका ते रायटूच ना वचपाचो. खरो म्हणशें जाल्यार तेणी सोनिया गांधीचो आनी राहुल गांधीचो फोटोलान पुजा करपाक जाय. एमएलए ही पदवी पळय तेका गावल्या ती फक्त काँग्रेसी खातीर. तेका काँग्रेसच्या विरुद्ध उलोवपाक एकूय रायट ना. जो मनीस सगळ्या देवांक फटयता, सगळ्या म्हणजे कोण सगळे सर्व धर्म समभाव म्हणटा पळय, सगळ्या देवांक कोणाकूच सोडूंक ना, तेणी मस्जिद सोडूंक ना, खुरीस सोडूंक ना, किंवा आमचे महालक्ष्मी देवूळ सोडूंक ना. असले म्हणजे विश्वास धरपाचो आनी खंयच्या तोंडान तुमी बीजेपीचे सकयल गेल्ले स्लोगन दिवपाक. अरे बाबा, अजून परत सांगता, आसा जाल्यार एक फोटो लाय राहुल गांधीचो आनी सोनिया गांधीचो पुजा कर. कित्याक तांकां लागून तुमी एमएलए जाले, नाल्यार तुमच्या नशिबान ते एमएलए पद नासलेंच. पण तुका कितें दिसता, पक्षान आदेश दिला जाल्यार पाळूं जायना? अरे बाबा, आदेश केलो न्हू, वचा रे फाटल्यान लस, लोकांची तरी लस घरा मात तरी मरे. लोक तुमकां कितें म्हणटले विचार तरी करा मरे. तुमी देवाक फटयले मरे अक्षरशः. आनी एक तुमकां शेवट सांगता, जो मनीस देवाक पळय फटयता न्हू, त्या मनशाक केन्नाच पातयेवंक जायना. तो नंबर 1 फटींग.